है मेरी ज़मीं अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे। फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस मुंह से निकल के खून कहे। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ आहे आपण 26 जानेवारीवरती बनवणार आहेत। खूप सारे भावांचे कमेंट आणि मेसेज येत होते की भावा 26 जानेवारीवरती लवकरच ट्युटोरियल घेऊन ये। तर फायनली आजचा जो व्हिडिओ आहे आपण 26 जानेवारीवरती क्रिएट करणार आहेत। आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो। तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो व्हिडिओ खाली लगेच। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, डायरेक्टली पण सर्च करू शकता। आणि तुम्हाला इंस्टाग्रामला तुम्ही मला अजून फॉलो नसेल केला तर फॉलो करा, कारण की त्यावरती मी नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी अपलोड करत असतो, आणि त्यावरती स्टेटस पण अपलोड करत असतो। आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही तिथं मेसेज करून पण आपल्याला इंस्टाग्रामला कळवू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नक्कीच फॉलो करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी तुमचा भाऊ असं ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आणि 16.9 ही एक नंबरचा रिसोर्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॅकग्राऊंड व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे सगळ्यात पहिले। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, ती PNG ॲड करायची। ही वाली ती PNG आहे, आणि हिला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे। शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला क्रॉपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि याला क्रॉप करून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता। इथं मास्कला इनेबल करायचं, फेदरवरती जायचं, सेकंड नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं, आणि याचं जे पूर्णपणे हाय करायचं, जवळपास 40पर्यंत ठेवायचं। ठीक आहे, आपण 40-45पर्यंत ठेवूया, अशा प्रकारे ठेवायचं। यावरती क्लिक करायचं, त्याला इथं खाली ॲड करायचं बघू शकता अशा प्रकारे। याला ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं, आणि याच्यावरती एक ॲनिमेशन आपल्याला लावून घ्यायचं। तर आपण ॲनिमेशन लावून घेऊया एक, तर हे वाला ॲनिमेशन लावून घेऊया। ठीक आहे, थोडंसं पुढं घेऊया, तर काही प्रॉब्लेम नाही, राहून देऊ असं। त्यानंतर परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं, आणि आपल्याला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। सगळ्यात पहिले फॉगवाला व्हिडिओ आहे, बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। काहीची सेट ऑप्शन घेऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, इथं ब्लेंडिंगवरती यायचं आहे, आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर थोडंसं बघूया आपण अशा प्रकारे, आणि आपल्याला इथलं ठेवायचं, आणि हा व्हिडिओ पुढं कट करून टाकायचा आहे, 5 सेकंदापर्यंतच ठेवायचा आहे। आणि पुढं आल्याच्या नंतर इथनं आपल्याला कट करून टाकायचं आहे। कट केल्याच्या नंतर आता करायचं काय, आपल्याला सैन्य आपलं फौजी निघल्याच्या नंतर थोडंसं पुढं यायचं इथं, आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं इथं यायचं, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं आपल्याला एक तिरंग्याची PNG मिळेल आपल्या झेंड्याची, ती झेंडा आपल्याला घ्यायचा आहे, इथं बघू शकता अशा प्रकारे। आणि याला 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे सगळ्यात पहिले। ठीक आहे, आणि याची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची। याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि याच्यावरती एक ॲनिमेशन द्यायचं आहे आपल्याला, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे, आणि याच्यावरती आपल्याला हे वाला ॲनिमेशन द्यायचं आहे, खालून वरती झेंडा जाताना, आणि याचा जो स्पीड आहे आपल्याला 1.5 वरती ठेवायचा आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ थोडासा दिसेल। तर आपल्याला हा झेंडा थोडासा पुढं सरकून घ्यायचा आहे अशा प्रकारे, बघू शकता। आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय, परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं, आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळेल, ती PNG तुम्हाला ॲड करायची। तर बघू शकता ही वाली ती PNG आहे, PNG ॲड करायची। इथं वरती बघू शकता, झूम करायचं आहे, आणि अशा प्रकारे इथं तुम्ही तिला ॲड करू शकता। आणि हिची जी लेंथ अशी इथपर्यंत घेऊन टाकायची। ठीक आहे, इथपर्यंत घेतल्याच्या नंतर आपल्याला परत थोडंसं पुढं यायचं आहे, यावरती क्लिक करायचं, आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे। तर आपण याला एक ॲनिमेशन देऊन घेऊया, हे वाला ॲनिमेशन देऊन घेऊया। ठीक आहे, बघू शकता, हा हे वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं। ठीक आहे, ओके करायचं आहे। त्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे, इथं ती PNG निघल्याच्या नंतर परत आपल्या लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे,
आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली ती PNG आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे, नीला इथं ॲड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता. आणि तुम्हाला इथं इन ॲनिमेशनवरती जाऊन याला पॉपअप हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, पॉपअप ॲनिमेशन देऊन घेतल्याच्यानंतर ओके करायचं आहे. याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आपल्याला आणि मधली जी लेंथ आहे कलरची पूर्णपणे हाय करायची आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची त्यानंतर. ठीक आहे, शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला इकडं सरकून घ्यायचं आहे. बघू शकता थोडंसं असं इथं. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय आहे, थोडंसं पुढं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळून जाईल. बघू शकता प्रजासत्ताक दिन म्हणून. ती PNG तुम्हाला इथं ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता अशी. इथं ॲड केल्याच्यानंतर इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि आपल्याला सगळ्यात लास्टचा ॲनिमेशन याच्यावरती देऊन घ्यायचं आहे आणि याचा जो स्पीड आहे हा 1.5 किंवा 1 वरतीच राहून देऊया. ठीक आहे, 1.5 वरती ठेवूया आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. तर बघू शकता असं काही दिसेल. थोडंसं पुढं सरकून घेऊया. तर बघू शकता याचा जो स्पीड आहे आपण 1 वरतीच ठेवूया. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय आपल्याला बघू शकता थोडंसं परत आता आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आता इथं आणखीन एक इमेज आपल्याला मिळून जाईल ही वाली. बघू शकता हिला इथं खाली आपल्याला ॲड करायचं आहे. थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला दिसली पाहिजे. परत आपल्याला इथं इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला आणखीन आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. तर सिम्पली आपण इथनं येवाला ॲनिमेशन देऊन घेऊया. याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. याची लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आता आपल्याला आणखीन एक इमेज मिळून जाईल. तो इमेज आता ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो इमेज आहे आणि याला इथं खाली ॲड करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. याची लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्यानंतर आपल्याला इथं जो हा व्हिडिओ आहे इथं यायचं आहे. ही PNG थोडीशी पुढं सरकवायची. बघू शकता पुढं सरकवल्याच्या नंतर असं इथं येऊन देऊया इथं आणि बघू शकता आता इथनं आपल्याला आणखीन एक PNG लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक इमेज मिळून जाईल ही वाली. ती इमेज आता ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे ती, हिला आपल्याला इथं ॲड करायची. थोडंसं पुढं सरकून घेऊया. तर बघू शकता इथं ती इमेजेस आता ॲड होईल. हिच्यावरती क्लिक करायचं, इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि हिला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता हे वाला ॲनिमेशन देऊन घेऊया आणि हिला इथं वरती ॲड करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता इथं ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर आता जो आहे पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. बघू शकता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आता आपल्याला करायचं काय, यावरती एक सॉन्ग ॲड करायचं आहे आणि सॉन्ग ॲड करण्याच्या आधी आपल्याला यावरती एक PNG आपली ॲड करून घ्यायची आहे. तर सिम्पली लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा इमेज असेल तो इमेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी माझा इमेज ॲड केलेला आहे. इमेजची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि मास्कला इनेबल करून याचं फेदर जे आहे आपल्याला तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे. सेकंड नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने याचा फेदर ठेवू शकता. ठीक आहे, तर सिम्पली मी 30 वरती ठेवत आहे, 30-32 वरती आणि याला असं क्लिक करायचं आहे आणि इथं छोटं करून इथं खाली ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही याला इथं ॲड करू घेऊ शकता आणि थोडंसं झूम वाटलं छोटं करायचं आहे अजून आणि इथं खाली ॲड करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. अशा प्रकारे काही तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सॉरी आपलं सॉन्ग ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तिथनं ते सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली आपण सॉन्ग ॲड केलेला आहे. सॉन्ग ॲड केल्याच्यानंतर आता आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपण शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करू आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेऊया. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि तुम्ही अजून आपल्याला
आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लगेच जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तिथं अपलोड करत असतो, तर नक्की जॉईन करा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला तिथं सगळं काही मटेरियल मिळत जाईल. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर आता करायचं काय, आपल्याला परत काइन मास्टरच्या होमपेजवरती यायचं आहे. परत आपल्याला इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. 16.9चा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे. मीडियावरती जायचं आहे. जो व्हिडिओ आत्ता आपण एक्सपोर्ट केला तर तो एकदा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर त्याला थोडं थोडं ऐकून घ्यायचं आहे आणि 2-3 ठिकाणी आपल्याला त्याला कट मारून घ्यायचं आहे. मी प्ले करत नाही आहे कारण की मला कॉपीराइट स्ट्राईक येईल. तुम्ही बीटनुसार थोडेसे याला ट्रान्झॅक्शन ॲड करू शकता यामध्ये, ठीक आहे. बीट ऐकून घ्या एकदा आणि तिथं जिथं बीट वाजते तिथं तुम्ही याला कट लावून घेऊ शकता. कट लावून घेऊ शकता, ठीक आहे. तर मी आता 4 कट लावलेले आहे. 4 बीट लावून घेऊया आपण. ट्रान्झॅक्शन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला गेट मोरवरती जाऊन तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन डाउनलोड करून घ्यावं लागेल. बघू शकता 2-3 ट्रान्झॅक्शन आहे. हे 3 ट्रान्झॅक्शन तुम्ही 4चे 4 पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि 4 याच्यावरती आपण 4 ट्रान्झॅक्शन देऊन घेऊया, ठीक आहे. तर सिम्पली आपण इथं यावरती हे ट्रान्झॅक्शन देऊन घेऊया. बघू शकता परत 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मग मी जसं लावतो तसं लावलं तर एकदम मस्त दिसेल, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. तर मी तुम्हाला एकदा लास्टला पण प्ले करून दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल की व्हिडिओ आपण कसा बनवलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या याच्यावरती ट्रान्झॅक्शन लावलेलं आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला मी प्ले करून दाखवतो पण साऊंड ऑफ करतो, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि खूप मस्त व्हिडिओ दिसत आहे. बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता हवा आहे ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावनो